जीएसटी 2.0 लागू होताच ई कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्समध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. तर नवरात्रीच्या सणात ऑनलाईन खरेदीने रेकॉर्ड सुरू केले. पहिल्या दिवशीच डिजिटल व्यवहार जवळजवळ 10 पटांनी वाढले आणि नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीही 11 लाख कोटींच्या पातळीवर पोहोचले. हे आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे संकेत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार पहिल्या दिवशी एकूण इलेक्ट्रॉनिक पेमेंटची रक्कम 1.18 लाख कोटी होती, जी मागील दिवसाच्या तुलनेत जवळजवळ 10 पट जास्त आहे. यामध्ये UPI, NEFT, IMPS, क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स या सर्व प्रकारच्या व्यवहारांचा मोठा वाटा आहे. विशेषतः UPI व्यवहारांची झपाटलेली वाढ दिसून आली, तर NEFT आणि IMPS मध्येही लक्षणीय वृद्धी झाली. क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सच्या व्यवहारातही चांगला विस्तार नोंदवला गेला. दुसऱ्या दिवशी हीच गती कायम राहिली आणि एकूण डिजिटल व्यवहार 11.19 लाख कोटींवर पोहोचले. या आकड्यांवरून स्पष्ट होते की नवरात्राच्या सेलिंग सीझनमध्ये ग्राहकांचा उत्साह आणि ऑनलाईन खरेदीची गती जबरदस्त आहे. मोठ्या किमतींच्या वस्तूंवर जीएसटी कपात, आकर्षक डिस्काउंट्स आणि ऑफर्स यांमुळे ग्राहकांकडून डिजिटल व्यवहाराचा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि ई कॉमर्स कंपन्यांसाठी विक्रीत अभूतपूर्व वृद्धी झाली. तर मंडळी, जीएसटी 2.0 आणि नवरात्र सेल्समुळे डिजिटल व्यवहारात नवीन रेकॉर्ड निर्माण झाला आहे. याचा अर्थ फक्त ई कॉमर्स कंपन्यांसाठीच नव्हे, तर डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्मसाठीही आर्थिक वृद्धीचा संकेत आहे.